ओमराजे निंबाळकर माणूस म्हणायच्या लायकीचा नाही, 5 खासदारांचा आधीच ठरलेलं होतं. मात्र शेवटपर्यंत थांबून ओमराजेनं आपला भाव वाढवून घेतला. आता कपाळावरील गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशिवमधून उद्धव ठाकरेंचा सवाल. धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, पवनराजे मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. ओमराजेंच्या मागे ईडी लागल्यानं पळून गेले, संजय राऊतांचा हल्लाबोल. खासदारांना शिव्या देण्याचा अधिकार ठाकरेंना कुणी दिला? आम्ही शिव्यांच्या लाखोल्या वाहणारे नाही, विकासाचं राजकारण करणारे आहोत. तोंडानं सगळ्यांना बोलता येतं, तुम्ही मैदानात या. श्रीकांत शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान. विमान प्रवासावेळी मुख्यमंत्री हतबल, आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेले दिसले. फडणवीस दिल्लीत येतील म्हणून भाजपमधूनच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू, उद्धव ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? मला पंखच नाहीत, मग माझे पंख कोण छाटणार? मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या. विमान प्रवासात योगायोगानं एकत्र आलो. ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार निघाला. विकास करणारे खासगी विमानात बसून बदाम खातात. परभणीतून उद्धव ठाकरेंची संजय जाधवांवर टीका. अनेक आंडू पांडू बंडू आले गेले, आम्हाला आव्हान देऊ नका, फक्त चापटीने तुला तुडवणार. संजय राऊतांचा फुटीर खासदार संजय जाधवांना इशारा. संजय राऊत बेईमान माणूस, उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्यास कारणीभूत. खासदार संजय जाधवांचा राऊतांवर पलटवार. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळीच परभणीत फुटीर खासदार संजय जाधवांकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. विनापरवानगी पुतळा बसवल्यानं आमदार सईद खान यांच्यावर कारवाईची शक्यता. खंडणीचा कथित व्हिडिओ हा डबिंग केलेला, शासकीय व्यवहाराचा काही संबंध नाही. एका व्यक्तीला व्यवहारात मदत करून न्याय दिलाय. आमदार राजेश क्षीरसागर यांनी खंडणीचे आरोप फेटाळले. नागपूरमधील न्यू एरा हॉस्पिटलमध्ये एफडीएची मोठी कारवाई. तब्बल 20 लाखांहून अधिक किमतीचा विनापरवाना साठवलेला औषध साठा जप्त. रुग्णांना औषध सक्ती केल्याचं उघड. रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. प्रकरणात आंतरराज्य टोळी कार्यरत. 2 आरोपी अद्याप फरार. एसआयटी मार्फत तपास होणार. केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचं सीन रिक्रिएशन. आरोपी सिया गोयल, चेतन चौधरीला घेऊन पोलीस लोहगड किल्ल्यावर. कड्यावरून डमी पुतळ्यात ढकलून हत्येचं पुनरावलोकन. पुण्याच्या शिरूरसह कोल्याच्या पातूर, यवतमाळ आणि बीडच्या केज तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा. शेतशिवारासह घरं आणि मंदिरात पाणी शिरलं. कोल्याच्या मुजावरपुरा परिसरात जनजीवन विस्कळीत. अनेक भागात नालेसफाई न झाल्यानं पाणी रस्त्यावर. ठाणे पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय. 21 पैकी 16 जागांवर बाजी मारत सहकार पॅनलची बँकेवर एक हाती सत्ता. मुंबईतील सीएसएमदिरापूरमध्ये पर्यटकांसाठी कोपेश्वर मंदिर आजपासून बंद. अतिक्रमण काढण्याविरोधात ग्रामस्थांचं बेमुदत धरणं आंदोलन. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार. बीडमध्ये स्कूल बसमधून उतरले